पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी माया ठाकरे आपलं स्वागत करते। आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। इथे विठ्ठल रुक्मिणी विठावरती उभे आहेत। खूप छान डेकोरेशन केले। इथं मॅडमांनी पालखी वगैरे घेतले। नाशिकमध्ये उत्तम नगर अभिनव शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। इथे पूजा वगैरे चालली आहे मॅडमांची। अरुणला पण नटून थटून दिलं होतं मस्त। तुम्ही अगोदर फोटो पाहिलाच असेल अर्णवचा। हे पाच सगळ्या मुलांना मोठे याच्यामध्ये बसवले आहे। लहान मुलांना कोणी पोलिसाचा ड्रेस, कोणी विठ्ठलाचा ड्रेस, वेगळे प्रकारचे ड्रेस घालून आलेले आहेत। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा। हे पा प्रत्येक घराघरात विठ्ठल आहे। रुक्मिणी पण आहे। कोणी पोलीस झाले, कोणी डॉक्टर पण झाले त्याच्यामध्ये। लहान मुलं खूपच गोंडस आणि खूप छान दिसतात। प्रत्येक मध्ये विठ्ठल आहे। हे तर तुम्हाला दिसतच असेल। इथे फोटो आहे। मॅडम मुलं किती छान दिसतात सगळे पण। इथे मस्त फुगडी रंगली होती। इथे टीचरांनी पण त्यांच्या बरोबर फुगडी घातली आहे। अर्णवचे टीचर पण मस्त फुगडी खेळत आहेत। हे सगळे लहान गट मोठा गटचे विद्यार्थी आहेत। लहान मुलींनी डोक्यावरती तुळशीची कुंडी घेतली आहे। किती आनंद सगळीकडे पसरला आहे मुलांमध्ये, मॅडमांमध्ये। किती छान फुगडे खेळत आहेत ते सगळेजण। इथे डान्स चालू होता। टीचरांनी कुंडी डोक्यावर ठेवून आणि डान्स केला आहे। किती छान फोटो काढलाय त्यांनी। प्रत्येक जण आपापसात दंग आहे। त्यामुळे मस्त टाळ्या वाजवून आणि विठ्ठलाचं गाणं म्हणून आणि साजरी केली आहे त्यांनी। छोट्या छोट्या रुक्मिणी नटून थटून आले आहेत। बाहेर पाऊस येत होता त्याच्यामुळे याच्यामध्ये साजरे केले आहे। टाळा टिपण्यात कोणी दंग आहे तर कोणी बोलण्यात। मोठ्या आनंदाने आणि गुणगोविंदाने सगळेजण साजरे करतायत टाळ्या टिपून। टाळ वगैरे आहेत त्यांच्या हातात, मॅडमांच्या हातात। एक पण टीचर वगैरे नाही आहे तिथं, म्हणजे असतील पण ते डान्स वगैरे करत नाही आहेत। शिक्षक सगळे मॅडमच आहेत। हे बघ किती छान करतायत इथं। मुख्याध्यापक आहेत। किती छान फोटो काढलाय त्यांनी आणि डेकोरेशन पण खूप छान केलं होतं त्यांनी।
सावळा विठ्ठल